जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाचा फायदा येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये 100% होणार आहे। कारण यामुळे जे आहे जागांमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि कशामुळे या जागा ज्या आहेत त्या वाढल्या जाणार आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का या ठिकाणी सीटीटी परीक्षेची तयारी करत असाल, जे की आता येत्या 2 महिन्यामध्ये होणार आहे, तर तुमच्याकरिता अवेलेबल आहे उत्कृष्ट प्रकारची बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, अनलिमिटेड व्ह्यूज असं एक कंप्लीट पॅकेज मिळून जाणार आहे। त्याकरिता तुम्हाला या ठिकाणी प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर नावाचं जे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे। तुमच्या सगळ्या ज्या काही इच्छा आहेत की बॅच कशा प्रकारे असायला पाहिजे, त्या सगळ्या इच्छा तुम्हाला या बॅच मध्ये जॉईन केल्यानंतर मिळून जाणार आहे। चला आता आपण जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे, तो म्हणजे आहे शासन निर्णय। बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे आपल्याला जे आहे एक नवीन शासन निर्णय या ठिकाणी दिसत आहे। या शासन निर्णयाला जर आपण बघितलं, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय आहे कालच्या तारखेचा 3 डिसेंबर 2025 चा। आणि हा जो काही शासन निर्णय आहे त्याचं जर आपण या ठिकाणी मित्रांनो टायटल जर बघितलं तर त्या टायटल मधून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जे पवित्र आहे या प्रणाली अंतर्गत राज्यातील विजाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीची जी निवासी आश्रमशाळा आहे, तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्याबाबत। आता एक गोष्ट लक्षात घ्या, टायटल जरी मोठं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असेल तरी देखील एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या आश्रमशाळा आहेत, एक तर आहे आश्रमशाळा किंवा विद्यानिकेतन आश्रमशाळा, कोणासाठी तर जे काही प्रवर्ग आहे विजाभज या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता ज्या काही आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळा आता पवित्र पोर्टल अंतर्गत घेऊन आणण्यात आलेला आहे। आणि ही आहे आपल्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज। कारण काय आहे, आतापर्यंत जर का आपण या ठिकाणी मित्रांनो बघण्याचा प्रयत्न केला तर फक्त पवित्र पोर्टलला या ठिकाणी जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे आणि काहीशे कटक मंडळ आहे आणि प्रायव्हेट सोसायटीज आहेत, ठीक आहे, खासगी संस्था, एवढ्या संस्था ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत होत्या। आता यामध्ये जे आहे आश्रमशाळा देखील या ठिकाणी येणार आहेत, आश्रमशाळा। आणि या आश्रमशाळा जर का पवित्र पोर्टल मार्फत आल्या मित्रांनो तर आपण निश्चितपणाने सांगू शकतो की या आश्रमशाळांच्या जागा बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतील। आता ती भरती कशा प्रकारे केली जाणार आहे ते थोडक्यामध्ये या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे। आता बघा, हे जे काही प्रस्तावना आहे ती जुनीच आहे, म्हणजे बऱ्यापैकी जुना इतिहास त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे। आता जुन्या इतिहासामध्ये आणखी काय आहे बघा, शिक्षण सेवक भरती कार्यपद्धती त्यांनी सांगितली। आता कार्यपद्धतीमध्ये काय आहे, जनरली तोच नियम असणार आहे जो नियम या ठिकाणी मित्रांनो सगळ्याच खासगी संस्थांना किंवा जेवढ्या काही आस्थापना आहेत महाराष्ट्रभरामध्ये, आस्थापना म्हणजे काय तर एक एक जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांना आपण आस्थापना म्हणतो। त्यांनी काय करायचं आहे, सरळ प्रणालीवरती जेवढे त्यांचे विद्यार्थी आहेत आधार व्हेरीफाईड, त्याच्या आधारावर त्यांची संच मान्यता होणार आहे आणि संच मान्यता झाल्याच्या नंतर त्याला जे आहे व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागणार आहे। आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं 2.2 मध्ये, सर्व व्यवस्थापनाच्या आश्रमशाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांच्या भरतीकरिता व्यावसायिक व किमान शैक्षणिक अर्हतेसह विषय निहाय, माध्यम निहाय, प्रवर्ग निहाय जी काही बिंदू नामावली आहे ती रिक्त पदांचा तपशील संबंधित संस्था पवित्र पोर्टलला नोंद करेल आणि नोंद केल्याच्या नंतर मग त्याप्रमाणे ज्या काही त्याला व्हेरिफिकेशन केल्या जाईल। हे बघा जनरल काय आहे, आता हे एवढा मोठा काय मी तुम्हाला वाचून दाखवणार नाहीये आणि वाचून दाखवण्यासारखे आपल्याला त्याची गरज पण नाहीये। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, होतं काय की अगोदर ज्या काही आस्थापना आहेत त्या आस्थापनामध्ये जेवढे विद्यार्थी आधार व्हेरीफाईड आहेत
त्या आधार व्हेरीफाईड विद्यार्थ्यांच्या बेसिसवर, संख्येच्या बेसिसवर शिक्षकांची या ठिकाणी संच मांडण्यात होते, शिक्षकांची पदे मंजूर होतात आणि पदे मंजूर झाल्याच्या नंतर त्याला जे आहे या ठिकाणी बिंदू नामावली करून घ्यावी लागते मावक कडून. बिंदू नामावली झाली. बिंदू नामावली म्हणजे काय आहे, समजा एखाद्या संस्थेमध्ये 10 पदं आहेत, त्या 10 पदापैकी कोणत्या कॅटेगरीची किती पदं भरायची आहे त्याला म्हणायचं आहे बिंदू नामावली. ठीक आहे, मग कळालं की ओबीसी ला 1 जाणार किंवा एसबीसी ला 1 जाणार, व्हीजे ला 1 जाणार, जे जे काही आहे म्हणजे आपला जो काही संविधान आहे, संविधानाने ठरवून दिलेल्या आरक्षणानुसार ते आरक्षण एकदा फिक्स झालं, मग त्याला जे आहे पवित्र प्रणालीवरती या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून ती संबंधित आस्थापना अपलोड करून देईल जाहिरात, आणि त्याच्यानंतर मग त्यांना काय होणार आहे, त्यांना जे आहे विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी अलॉट केली जाणार आहे निवड यादीच्या स्वरूपामध्ये. आता त्याला काय करणार, जाहिरात आली तर ज्या उमेदवारांना इच्छा आहे त्या ठिकाणी जाण्याची ते उमेदवार काय करतील, त्याला पसंतीक्रम देतील, आणि पसंतीक्रम दिल्याच्या नंतर जे काही टेटची परीक्षा आहे त्याच्या गुणांनुसार जे आहे जे टॉपर असेल त्या जागाकरिता त्याची निवड त्या जागासाठी होणार आहे. फक्त आता एक गोष्ट लक्षात घ्या, या आहेत खासगी संस्था. ठीक आहे, या खासगी संस्था आहेत आणि खासगी संस्थांना मुलाखत घेण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी अबाधित ठेवलाय, तो काही काढून घेतलेला नाहीये. कारण मला असं वाटतं की न्यायालयाने देखील संस्थांना मुलाखतीचा अधिकार दिलेला आहे. आता त्यामुळे हा एक पॉइंट अतिशय जास्त महत्वाचा आहे. 2.7 शासन अधिसूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक 12/2/2025 नुसार खासगी अनुदानित विद्याभज आश्रम शाळेतील शिक्षकांच्या प्रत्येक रिक्त जागाकरिता मुलाखतीला 1:3 या प्रमाणावर उमेदवारांची यादी पवित्र पोर्टल मार्फत व्यवस्थापकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इथं थोडासा बदल झालेला आहे बघा. जनरली जर का मित्रांनो आपण या ठिकाणी लक्ष दिलं ना, तर ज्या खासगी संस्था आहे या खासगी संस्थांना एका जागेसाठी 10 उमेदवार या ठिकाणी पाठवले जातात. हा पवित्र पोर्टलचा निर्णय आहे, नियम आहे. परंतु आता ही जी काही आश्रमशाळा आहे विद्याभजची, तर त्या आश्रमशाळेला एका जागेकरिता फक्त 3च उमेदवार या ठिकाणी जे आहे पाठवले जाणार आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. कारण त्या ठिकाणी जो काही घोडेबाजार होतो, अशा प्रकारची जी काही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तथ्य देखील असतं. तर ती चर्चा 1:3 जर उमेदवार असेल तर कमी प्रमाणावरती आपल्याला ऐकायला मिळेल. ही एक चांगली बाब आहे, उत्कृष्ट बाब आहे. आता आणखी तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असू शकतो की जर आता इथे 1:3 दिलं म्हणजे आता सर्वांनाच 1:3 झालंय का? हे बघा, स्पष्टपणाने इथे ते नमूद करण्यात आलेलं नाही, परंतु हा जो नियम आहे तो नियम या ठिकाणी आश्रमशाळांना आहे. तुम्हाला नाही वाटत आहे की 1:3 जे आहे बाकीच्या सगळ्याच संस्थांना लागू पडेल? कारण यापूर्वी आपल्याला आठवत असेल तर याच्या पूर्वीचे जे काही आयुक्त होते सूरज मांढरे सर, त्याने 1:3चा शासन निर्णय निर्गमित केला होता, परंतु नंतर त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं आणि संस्था चालकांना 1:10 उमेदवारांचा जो काही रेशो आहे तो अबाधित ठेवण्यामध्ये या ठिकाणी यश मिळालेलं आहे. कोर्टाने तसा आदेश दिलेला आहे. त्यामुळे 1:3 सर्वांना लागू पडेल का? तर कदाचित नाही पडणार. ठीक आहे, नंतर जर का भविष्यात बदल झाला तर मी नक्की तुम्हाला जे आहे त्या परीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी जे आहे या ठिकाणी एकदा मुलाखत साठी यादी आली, यादी आल्याच्या नंतर त्यांनी मुलाखत घ्यायची आहे, मुलाखत घेतल्याच्या नंतर 7 दिवसांमध्ये त्याचा रिपोर्ट द्यायचा आहे वगैरे वगैरे. जो काही बेसिक रूल आहे आपल्या पवित्र पोर्टलचा की त्या ठिकाणी मुलाखतीला 30 गुण असणार आहे, 30 गुणांपैकी 15 गुण जे आहे कशा प्रकारे डिवाइड करण्यात आलेले आहे वगैरे वगैरे, त्या गोष्टी त्यांनी सगळ्या रिपीट केलेल्या आहे. मी फार जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये. त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहे. बाकी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशा प्रकारे करायचं आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे सगळं आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. नवीन काय आहे फक्त आपल्याला, तर नवीन एकच गोष्ट आहे की ही जी काही आश्रमशाळा आहे ती आश्रमशाळा आता आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळालेली आहे. आणखी एक पॉइंट आहे बघा, जो शिक्षण सेवकांचा जो काही कालावधी आहे, हे बघा नियुक्तीचं माध्यम हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये. जे काही माध्यम ती आश्रमशाळा मेन्शन करेल जाहिरातीमध्ये आणि उमेदवार त्या माध्यमाप्रमाणे त्याला पसंतीक्रम देतील, त्याच माध्यमाला निवड होणार आहे. शिक्षण सेवकांची जी काही वयोमर्यादा आहे ती जनरली ओपन कॅटेगरीसाठी 38 आणि रिझर्वेशन वाल्यांसाठी 43 अशीच आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही माजी सैनिक वगैरे असतील किंवा जे दिव्यांग वगैरे असतील त्यांना वेगळं जर काय असेल तर तो नियम देखील या ठिकाणी लागू असणार आहे. शिक्षण सेवकांचा कालावधी हा 3 वर्षाचा राहणार आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा बघा, हा एक अतिशय छान अशा प्रकारचा मुद्दा
त्यांनी या ठिकाणी नोंद केलेला आहे 6 नंबरमध्ये. बघा 6 नंबरमध्ये काय सांगतायत, शिक्षण सेवक भरती जर पवित्र प्रणाली मार्फत केली नाही एखाद्या शैक्षणिक संस्थांनी किंवा शाळांनी, तर संबंधित रिक्त पदांचे वेतन किंवा वेतनेतर अनुदान अनुज्ञेय होणार नाही. यदा कदाचित एखादी संघटना अशी असेल, एखादी संस्था अशी असेल, एखादी शाळा अशी असेल त्याने पवित्रच्या व्यतिरिक्त स्वतः शिक्षकांची भरती केली, त्यांच्या वेतनाचा म्हणजे त्यांच्या सॅलरीचा किंवा सॅलरीच्या व्यतिरिक्त जो काही त्यांना अनुदान मिळतो आहे त्या अनुदानाची जबाबदारी शासनाची राहणार नाही. हा खूप चांगला निर्णय या ठिकाणी मित्रांनो घेण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा आहे, आता या संस्थांना, या आश्रमशाळांना बाहेर जाता येणार नाही कोणत्याही परीनं. आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे, तो महत्वाचा प्रश्न 7 नंबर मध्ये पण दिलाय. हा शेवटचा मुद्दा असेल आपला. अल्पसंख्याक संस्था संचलित आश्रमशाळांमधील शिक्षण सेवक भरती आणि अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षण सेवक भरतीला पवित्र प्रणाली मार्फत नियुक्ती प्रक्रिया लागू राहणार नाही. म्हणजे काय आहे, जेवढ्या काही मायनॉरिटी सोसायटीज आहेत त्या मायनॉरिटी सोसायटीज ज्या आहेत पवित्र प्रणाली अंतर्गत येणार नाही, किंवा ज्या मायनॉरिटी सोसायटीच्या अंतर्गत एखादी आश्रमशाळा चालत असेल तरी देखील ती आश्रमशाळा याच्यामध्ये येणार नाही. आता हा जो आहे अल्पसंख्याक सोसायटी जी आहे त्या अल्पसंख्याक समाजाला संविधानानं जे काही विशेष अधिकार दिलेले आहेत त्या विशेष अधिकाराच्या अंतर्गत या ठिकाणी जे आहे त्यांना हा अधिकार देण्यात आलेला आहे. तो सहसा पवित्र पोर्टल आपल्या अंतर्गत घेऊन येऊ शकत नाही. आता याच्या व्यतिरिक्त आणखी ज्या काही सोसायटीज आहेत, ज्या काही संस्था आहेत, ज्या काही प्रकारच्या शाळा आहेत, त्या सगळ्या शाळा जर का पवित्र पोर्टलला आल्या तर निश्चितपणाने आपल्या या त्या भरतीमध्ये आपल्याला जे आहे यांची संख्या वाढलेली पाहायला मिळू शकते वॅकन्सीजची. तर ही एक चांगली बाब आहे, एक चांगली गुड न्यूज आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आपण जे आहे हा जो काही शासन निर्णय आहे आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेला आहे, आपण तो टेलिग्रामचं चॅनल या ठिकाणी जे आहे जॉईन पण करू शकता आणि हा जो GR आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता.